त्यांचे जीवन हे निस्वार्थ सेवा, चारित्र्यवान बनणे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी लढणे या मूल्यांवर आधारित आहे. म्हणूनच ते आजही कोट्यवधींसाठी प्रेरणास्थान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंद यांची भारत यात्रा हा पाठ अभ्यासणार आहोत. ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची, तो देश समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केले आणि लोकांचे सुख दुःख जाणून घेतले. त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद असताना काही ग्रंथांचे ते खंडाच्या खंड वाचत होते. ते रोजच्या रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एका दिवसातून वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी का असं करता, वाचता पुस्तक परत करतात? ग्रंथपालांना ते काही पटत नव्हतं, कारण की एका दिवसात एवढा मोठा खंड कोणतीही व्यक्ती वाचू शकत नाही असं ते ग्रंथपालांना वाटत होतं. त्याच्यामुळं ग्रंथपाल चकित झाले आणि त्यांनी स्वामीजींना काही प्रश्न विचारले आहेत, ते आपण इथं बघूयात. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी पुस्तकांची वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे ही शिक्षणाच्या शेवटची पाठी आहे. त्यामुळे पुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नाविन्याची शक्ती आणखी विकसित शिकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. तर स्वामी विवेकानंदांची भारत यात्रेची प्रमुख 3 कारणे आहेत. त्यापैकी आपण पहिला बघूया, भारतातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती समजून घेणे हे स्वामीजी विवेकानंदांचं होतं, ते मुख्य कारण होतं. नंतर दुसरं कारण बघूयात आपण, समाजातील दुःख, गरिबी आणि अंधश्रद्धा यांना समाजातून विस्कळीत करून टाकणे किंवा समाज जो अडकलेला आहे गरिबीमध्ये, अंधश्रद्धेमध्ये, ते याच्यापासून दूर करण्यासाठी स्वामीजींनी भारत यात्रा मुख्यत्वे त्यांचा जो हेतू होता तो हा होता. आणि लोकांना आत्मविश्वास आणि स्वाभिमान शिकवणे हा स्वामीजींचा मुख्य हेतू होता भारत यात्रा करण्याचा. आणि स्वामीजी या सर्व गोष्टींसाठी भारत यात्रा करू लागले. नंतरचा पॉईंट बघूयात. तर स्वामीजींनी प्रमुख भारतातली जी स्थळे भ्रमण केली आहेत, म्हणजे जिथं स्वामीजी फिरले आहेत तिथले काही पॉईंट बघूयात आपण. कोलकाता असेल, वाराणसी असेल, राजपुताना असेल, पोरबंदर असेल, दक्षिण भारत, कन्याकुमारी इत्यादी ठिकाणी स्वामीजी फिरलेले आहेत. अशा प्रकारे आज आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ अभ्यासलेला आहे.